खरं तर आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच औचित्यानं आज आपण हा मुलाखतीचा घाट घातलेला आहे. तर आजच्या घडीला भारताच्या सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची नेमकी काय भूमिका आहे असं आपण पाहता? असं की संघाबद्दल संघाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आणि इतरांनी देखील अनेक वेळा अनेक पद्धतीने चिंतन केलेलं आहे. आमचे जे संघचालक आहेत डॉक्टर मोहन भागवत, तर माननीय मोहनजींनीच अनेक वेळा म्हटलं आहे की संघ म्हणजे सज्जन शक्तीला एकत्र करणारं व्यासपीठ आहे. असे ना, समाजामध्ये वाईट प्रवृत्तीची लोक आहेतच, त्याबद्दल काही शंका नाही. चोर आहेत, दरोडेखोर आहेत, आणखीन कोण कोण आहेत, पण सज्जन शक्ती जी आहे तिचीच बहुसंख्या आहे, म्हणूनच तर समाज चालला आहे. पण सज्जन शक्तीची अडचण अशी की ते संघटित होत नाहीत अनेकदा आणि एका स्वरात बोलत नाहीत. तर या सज्जन शक्तीला संघटित करणं, तिला चालना देणं, तिला प्रोत्साहन देणं, समाजात सकारात्मक काहीतरी घडावं, देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी उपकारक अशा गोष्टी आपल्या हातून घडाव्यात. कमीत कमी आपल्या वाणीमुळे, आपल्या विचारांमुळे किंवा आपल्या कृतीमुळे समाजातलं ऐक्य हे कुठेतरी दुभंगेल अशा प्रकारची भूमिका आपण घेता कामा नये. एवढा विवेक लोकांमध्ये निर्माण करण्याची जी एक हतोटी, जी कार्यपद्धती जी संघाने इतक्या वर्षांमध्ये निर्माण केली आहे, साकारली आहे, मला असं वाटतं की ते संघाचं अतिशय मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे देशभक्ती हा केवळ 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आठवण्याचा विषय नाही, तर रोजच्या जगण्यामध्ये देशभक्ती दिसली पाहिजे. एकदा मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की आपण भारत माता की जय म्हणतो. मग भारत माता म्हणजे काय? ती काय संकल्पना आहे का? ज्या जमिनीवर आपण उभे आहोत ती पण भारत माता आहे. मग त्या भारत मातेवर आपण कधीतरी थुंकतो, कधी तिच्यावर कचरा टाकतो. हे काय भारत माता की जय म्हणणाऱ्याला शोभतं का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. मला असं वाटतं हेच आहे देशभक्ती जीवनात उतरवणं. म्हणजे दुसरं काय? म्हणजे स्वच्छ भारत आहे, म्हणजे एक भारत आहे. आणि तसा तो स्वच्छ भारत, एक भारत हाच श्रेष्ठ भारताकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. संघाला काही लोक प्रतिक्रियावादी असं देखील संबोधतात. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही नाही, अजिबात नाही. संघाने मला असं वाटतं की तुमच्या दुसऱ्या विचारसरणीतली लोक नाही, ते ठीक आहे, त्यांचं संघाविषयीचं आकलन एका ठसीव पद्धतीने आहे आणि त्याच्या बाहेर ते यायला खुल्या मनाने तयार नाहीत दुर्दैवाने. पण संघ कधीच प्रतिक्रियावादी नव्हता. संघ हा सकारात्मकतेने सक्रिय राहणारा असा संघटनेचा जो काही बाज आहे संघाचा तो आहे. आणि संघापासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या ज्या नानाविध संघटना आहेत त्या आपल्या आपल्या पद्धतीने समाजामध्ये हा विचार पोचवण्याचं, सकारात्मकता, रचनात्मक दृष्टी रुजवण्याचं आणि सज्जन शक्तीला पाठबळ देण्याचं काम करतात.